नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो बेलमाचीच्या मैदानात आणि या बेलमाचीच्या मैदानात गट क्रमांक 16चा निकाल हा पेंडिंग ठेवण्यात आलेला आणि आता तो निकाल बकासूर आणि चेंडूला देण्यात आलेला आहे. आपल्यासोबत आहेत चेंडू बैलाचे मालक. दादा नमस्कार. नमस्ते. काय सांगाल, कसा निकाल देण्यात आलेला आहे आज? निकाल खाली थोडं त्यांच्या गाडीला त्यांनी काय केलेलं, पुढे आल्यानंतर ते निदर्शनात आलं. त्याच्यानंतर निकाल वरती पाठवण्यात आला आणि विलास पैलवान स्वतः इथे असल्यामुळे त्यांनी ते बघितलं आणि त्या निकाल मग ते आम्हाला दिला. गाडी गटाला कशी पडली, काय सांगाल स्पीड बद्दल? गटाला गाडी चांगलीच पडली. सीमेला गाडी तर पात्र झाली आहे. सीमेला पळणार आहे ना आता? हा, सीमेला आहे ना गाडी, सीमेला पात्र कारण झाली. का काय काहींचं मत होतं की सीमेला पळणार आहे का नाही गाडी. जर तुम्ही सांगा प्रेक्षकांना, पळणार आहे का नाही गाडी? सीमेला गाड्या पळणार ना. आजचं नियोजन कसं काय झालेलं? काय आमचं संतोष शिंदेनं मामांचं बोलणं झालं आणि एका मिनिटात पायरा झाला. एका मिनिटात. आणि भागातलंच मैदान असल्यामुळे आज हो, हा योग जुळून आला. हा. खूप जणांची इच्छा असते देवबाकासूरच्या गाड्यात पळण्याची. आज आमची इच्छा पहिल्यापासून होती ना बकासूरच्या गाड्यात पडल्याची, ती आज पूर्ण झाली. काय सांगाल, म्हणजे बकासूर बद्दल काय सांगाल? बकासूर देवच आहे. आणि या चेंडूमुळे तुमची इच्छा खूप कमी दिवसात पूर्ण हो, झाली. कमी दिवसात पूर्ण झाली. काय सांगाल मामांविषयी, काय सांगाल? मामांबद्दल बोलायचं म्हणजे मामा स्वभावात एक नंबर माणूस. एक फोन केला, एका फोनवर आमचा पायरा झाला. एका फोनवर. आणि भागातलंच मैदान हा. तसं बघायला गेलं तर किल्ल्याच्या मागे तुमचं गाव असेल. हो, ह्याच्या डोंगराच्या पलीकडे आमचं गाव आहे. मामांना म्हटलं आमच्या गावचं शेजारचं मैदान आहे आणि आम्हाला ते दादा दोघांचं बोलून झालं, ते मामा बी हो म्हटले, जा. एका मिनिटात पायरा झाला. आणि सुंदर पण तुम्ही आणलेला आहे, पण सुंदर गटाला पळताना दिसला नाही. काय झालेलं आहे नक्की? सुंदर गटाला पळाला, पण ते गाडी थोडी लॉबी झाली. काय झाली, सुंदरच्या पायाला लागल्या, आता पत्रा लागलाय पायाला. मागे कसा थोडा 4-5 टक्के पडते, पाय फाटलाय मागं शिरव. त्यामुळे गटाला थोडं स्पीड कमी झालं. त्याची गाडीचं स्पीड कमी झालं थोडं. मग आता त्याची ट्रीटमेंट वगैरे कशी करणार आहे? आता घरी गेल्यावर त्याला गोळी दिली. आता घरी गेल्याच्या नंतर त्याला ते इंजेक्शन डॉक्टर बोलून करणार ना सगळं ट्रीटमेंट. आज ड्रायव्हर कोण होतं गाडीवर आपल्या? सचिन मामा पिंपोडे. सचिन मामा तेच गाडी आणतात काय? हा, तेच गाडी आणि दोघं तिकडे ड्रायव्हर होते, पण आज त्यांनी आणली गाडी. आज त्यांनीच गाडी, आधी त्यांनी म्हणजे बकासूरच्या गाडीवर बसलेले बसलेले ना आणि ह्याच्या पण गाडीवर बसलेले बसलेले. चेंडूच्या. त्यामुळे त्याची शिरबेत तेच होती गाडी. त्यामुळे तोच एक्सपिरियन्स आज हा. त्यांना हे झालाय. हा. आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगा, गाडी पळणार आहे का? गाडी सीमेला पळणार आहे. गटाचा मला सन्मान चिन्ह भेटलेलं आहे. धन्यवाद दादा. धन्यवाद.